नमस्कार मित्रांनो. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 24 मार्चच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की जानकी ऋषिकेश वेश बदलून शेतकऱ्याचा वेश घेऊन तिथे आलेले असतात. माया जिथे कुठे आहे ते CCTV फुटेज त्यांनी बघितलेलं असतं आणि त्या घराच्या आसपास ते दोघंही येतात. ऋषिकेश म्हणतो, जानकी, आज आपण मायाला शोधणं म्हणजे आपली आज परीक्षा आहे. जानकी म्हणते, माझी पूर्ण खात्री आहे, आपण या परीक्षेत पास होऊच. जानकी ऋषिकेश दबक्या पावलांनी पुढे जात असतात आणि माया त्यांना एका खिडकीतून बघते. माया ओळखते की हे जानकी ऋषिकेश आहेत. माया ओवीचं तोंड दाबते आणि तिला फरफटत एका बाजूला घेऊन जाते. माया तिचे हातपाय बांधते आणि तिला एका कोपऱ्यात फेकते. तर इथे जानकी ऋषिकेश आतमध्ये येतात. जानकी म्हणते, ऋषिकेश, माझी पूर्ण खात्री आहे, इथे ओवी आहे, मला जाणवतंय. जानकी ऋषिकेश आतमध्ये येत असतात आणि माया काय करायचं या विचारामध्ये घाई गडबडीमध्ये एक चाकू उचलते आणि ती ओवीकडे धावत जाते. आता तरी जानकी ओवीला सुखरूप सोडवू शकेल का हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की ओवीचा आवाज ऐकून जानकी जिवंत होते. ऋषिकेश डॉक्टरांना बोलवतात. डॉक्टर जानकीला चेक करतात आणि सगळ्यांना सांगतात की जानकी पूर्ण बरी झाली आहे. जानकी पूर्ण बरी झाली आहे हे ऐकून सगळ्यांच्या जीवात जीव येतो. तर जानकीला ओवीला कसं सोडवता येईल हा मोठा प्रश्न पडलेला असतो. जानकीचा सगळा जीव ओवीमध्ये अडकलेला असतो. जानकी सतत ओवीचं नाव घेत असते. तर इथे ओवी रडत बसलेली असते. आपण आईला एवढा फोन लावला पण आईने आपल्याशी एक शब्दसुद्धा बोलली नाही, म्हणून ओवीला खूप वाईट वाटतं आणि त्यात माया आग टाकण्याचं काम करत असते. माया म्हणते, ओवी, अगं बघितलंस ना, तू तुझ्या आईला फोन लावला पण तुझी आई तुझ्याशी काहीच बोलली नाही. आणि आता बघ ना, तुझे काका काकू तुझे बाबा त्यांनीसुद्धा तुला फोन लावला नाही. याचा अर्थ कळतोय का तुला? अगं त्यांना तू नको आहेस. ओवी अजूनच रडायला लागते. तिला खूप वाईट वाटत असतं. तर इथे सगळे विचार करत असतात की ओवीला कसं सोडवायचं. आणि ऐश्वर्या तिथे येते. ऐश्वर्या सगळ्यांना सांगते की मी आहे, मी तुमच्यासोबत आहे. जानकी, तू आराम कर, मी जाते. मी मायाला शोधून काढते आणि आपल्या ओवीला सुखरूप घरी आणते. मला माझ्या जीवाची पर्वा नाही आहे, मी कशालाच घाबरत नाही. जानकी म्हणते, ऐश्वर्या, त्या मायाने माझ्यावर हल्ला केला आहे. आता ही लढाई माझ्यातली आणि मायातली आहे. त्यामुळे प्रतिकारसुद्धा मी एकटीच करणार. मी एकटी जाणार आणि मायाशी 2 हात करून माझ्या ओवीला घरी घेऊन येणार. ऋषिकेश म्हणतो, जानकी, आपण सगळे आहोत एकत्र. ऋषिकेशने पोलिसांना बोलवलेलं असतं. पोलीस तिथे येतात. जानकी पोलिसांना विचारते की तुम्ही CCTV फुटेज चेक केलं आहे का? जानकी ऋषिकेश यांच्या सांगण्यावरून पोलीस CCTV फुटेज चेक करतात आणि माया कुठे राहत असेल याचा अंदाज ते घेतात. जानकी म्हणते, चला ऋषिकेश, आता पोलिसांना हे काम नाही करायचे, आता आपल्याला करायचे. इन्स्पेक्टर म्हणतात, आम्ही आहोत ना, आम्ही जातो. जानकी म्हणते, नाही, तुम्ही आत्तापर्यंत केली ती मदत खूप झाली. आता ही लढाई माझी आहे, मी जाणार लढायला. ऐश्वर्या तिला आधार देते. जानकी म्हणते, ऐश्वर्या, मला आधार नकोय, मी जाणार, माझ्या ओवीला सोडवणार. जानकी कशीबशी उठत कोणाचाही आधार न घेता मायाशी 2 हात करायला पोटावर हात ठेवून निघून जाते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.